आपला आवाज कोकण 24 तास। नगराध्यक्षांसह नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचे कोकण 24 तास न्यूज चॅनलने जे आयोजन केले ते काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन नगरसेवक राजीव कीर यांनी केले आणि पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या मूळचे रत्नागिरी येथे युतीला घवघवीत यश मिळाले असल्याचं सांगितलं। कार्यात अग्रेसर असणारी उद्योजक आणि सगळी मंडळी जी खरोखर आयकॉन म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, ही सर्व टीम इथे आलेली आहे आणि खरोखर यांच्या हातून जो सत्कार होतो तो आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असेल। खरं म्हणजे नगरसेवक म्हणजे नागरिक आणि प्रशासन ह्यामधील महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यांचं हे काम करताना आपल्यासारखी कौतुकाची ताप असणं खूप गरजेचं आहे। आणि विशेष करून अलिबाईचं कौतुक करीन की पत्रकारातले एक पुढारी नेते म्हणता येणार पुढारी एक कॅप्टन आहेत, त्यांनी हे बरोबर नियोजन करून साध्य करून घेतलेले आहेत स्टेजवरती। आणि इथे बरेचसे मंडळी आहे, मी त्यांना भेटत असतो, आमचे शिल्पाध्ये असतील, भरकर सर असतील आणि काही काही लोकांनी गद्रे सेटना पण कधी समोरून बघितलं नव्हतं, ते समोर आम्हाला भेटलेले आहेत। नजीक शहर आमचे दिग्विकांत साहेब आहेत, पटोले साहेब, पुन्हा शेठ आहेत। एवढ्यासाठी सांगतो की आता खेडेकर साहेबांनी पण विजय शेट्टी पण आता एक गोष्ट सांगितली की रत्नागिरी शहर खूप चांगलं आहे, शांत शहर आहे, ते सामाजिक सलोखा चांगलं आहे आणि काम करताना आपण कुठलेही जाती भेद असे ठेवलेले नाहीत, धार्मिक सलोखा ठेवून सगळं काम केलेलं आहे। कारण निवडणुकीला सामोरं जाताना जेव्हा महायुती झाली तेव्हा आम्हाला बरेचसे प्रश्न आले, BJP मधून काम करतोय किंवा असे बरेचसे विषय आले, तरी पण लोकांनी आम्हाला निवडून दिलं। काही काही लोक सांगतात घासून नाही ठासून आलो, पण लोकांनी आम्हाला तपासून पाठवलं इथे, एवढंच सांगतो। शेवटी काय आहे, लोक काम करणाऱ्या व्यक्तीला बघतात, काम कशा पद्धतीने करतो त्याची तळमळ बघतात आणि निश्चितच जे निवडून आलेले आहेत त्यांचं काम बघूनच लोकांनी आम्हाला इथे इथपर्यंत पोहोचवलेलं आहे। त्यांच्या अपेक्षा आहेत 100% पूर्ण होणारच अपेक्षा। पाण्याच्या समस्या असतील किंवा काय पण पायाभूत सुविधा ज्या ज्या असतील ते नागरिक पण पोहोचवण्याचं काम हे आमच्या जबाबदारी आहेत, आमची कर्तव्य आहेत, 100% आम्ही पूर्ण करणारच। पण एक गोष्ट सांगताना अभिजित दादा पण बोलले मगाशी की ह्या सगळ्या माध्यम मंडळीचा जर आम्हाला पाठिंबा असेल आणि मॅडम पण बोलल्या शिल्पाताई की आम्ही पाठीमागे आहोत, आमचं मार्गदर्शन असेल किंवा सहकार्य असेल 100% आम्ही तुमच्यासोबत राहू। मॅडम जर तुम्ही तुमच्यासारखे ज्येष्ठ मंडळी असेल तर आम्ही नगरसेवकांची चिंता सोडून टाकू, कारण तुमच्यासारखी मंडळी जेव्हा शब्द टाकते किंवा लोकांचा विश्वास देते तो निश्चितच आम्हाला त्याची काळजी नसणार आणि आम्ही पण त्या कामात सामाजिक क्षेत्रात किंवा ह्या क्षेत्रात झोपून देऊ आणि काम करू। निश्चितच मी सगळ्यांचा परत पुन्हा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मतदारांनी मला तपासूनच नगरपालिकेत पाठवले आहे असे मत नवनिर्वाचित नगरसेवक सुहेल मुकादम यांनी व्यक्त केले आणि कोकण 24 तास न्यूज चॅनलने सत्काराचे आयोजन केले याबद्दल आभार मानले। रत्नागिरीच्या 2025च्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे प्रचंड यश या रत्नागिरीच्या जनतेने युतीच्या नगरसेवकांच्या पारड्यात टाकलेलं आहे आणि त्याच्यासाठी आज हे 32 पैकी 29 एवढ्या मोठ्या मताच्या संख्येने आपले जे उमेदवार निवडून आले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी कोकण 24 तासने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे आणि सर्व इतर शहरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे की कौतुकाची थाप देऊन जे नवीन नगरसेवक या शहराच्या ह्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत तर त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं आणि रत्नागिरी शहराचा विकास कशा पद्धतीने होईल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला। याबद्दल मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि आपण सर्व निवडून आलात त्याबद्दल मी आपलेही अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या जाहीर सत्काराबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक विजय खेडेकर यांनी कोकण 24 तास न्यूज चॅनलचे संपादक अलिमिया काझी यांचे आभार मानले। महायुतीचे सर्व पदाधिकारी
शहरातील सर्व शुभेच्छुक, हितचिंतक आणि मतदारासह ज्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं आणि प्रचंड मताने निवडून दिले त्यांचं प्रथम स्वागत करतो. आणि निवडून आल्यानंतर हा पहिला जाहीर सत्कार ज्यांनी आयोजित केला ते आमचे पत्रकारातले अजातशत्रू अशासाठीच म्हणतो. ते मुस्लिम समाजात म्हणून म्हणत नाही, ते गणपती असतील तर पहिले पुढे कोण असतील तर अलिम्या काजी असतात. सर्वांना घेऊन कसं जायचं, सर्व समाजात कसं काम करायचं, सर्वांचं सुखदुःख कसं वाटून घ्यायचं, हे पत्रकारामधला मित्र आणि मित्रातला पत्रकार अलिम्या काजीने हा कार्यक्रम केला. त्याबद्दल सर्व नगरसेवकांच्या वतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शहरातील प्रथम नागरिक शिल्पाताई सुर्वे, त्यांचं प्रथम नाव अशासाठी घेतो की दिशा द्यायचं काम कोण करत असेल तर शिक्षक करतात. आणि नगरसेवेमध्ये आर्थिक शिस्त असेल, कामाचं नियोजन असेल किंवा भविष्यातले जे काही फ्युचर प्लॅनिंग असतील त्यांना दिशा द्यायचं काम सर्वांना घेऊन शिल्पाताई नक्की करतील असा विश्वास व्यक्त करतो. आमचे अल्पसंख्याकचे भाजपचे अध्यक्ष, अनेक संस्थांचे मच्छीमार संघटनेतील अध्यक्ष बिजली खान, उद्योग क्षेत्रामध्ये ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये ज्या वेळा आम्ही रिक्षावर होतो, पहिली रिक्षा घ्यायचं ज्याने जे मी जिथून सुरुवात केली ते आमचे नजीशेठ नाईक. त्यानंतर ज्यांचा मी फॅन आहे की जगभरामध्ये ज्यांचा खरंच डंक आहे, म्हणजे ज्या वेळा मी विदेशात जातो, मुलांना घेऊन जातो, तेव्हा गदरी प्रोडक्ट शिवाय कुठले प्रोडक्ट दिसत नाही. आजच माझ्या मुलाबरोबर मी 10 मिनिटं चर्चा केली. तो विकेला असतो, लंडनला शिक्षण घेतो, तो मला स्वतः गदरीचं प्रोडक्ट दाखवत होता. आणि मग त्यांना मी स्टोरी सांगितली की मिटकरवाड्यामध्ये जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही विजय खेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली. स्मशानभूमीच्या समोर जी पहिली कंपनी आहे ती गदरशेट्टी सुरू केली, हजारो लोकांना रोजगार दिला. देशात नव्हे विदेशामध्ये एक उद्योग कसा करावा, उद्योजक कसा घडवावा. आणि त्यानंतर आमचे अर्जुन शेट्टी अतिशय चांगलं काम करतात. त्यामुळे मी राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपण उद्योजक कसं व्हावं, अनेकांना रोजगार देणारा डायरेक्टर कसं व्हावं, तर मी गदरशेट्टीचे सुद्धा आभार मानतो. त्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यासाठी आले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. शिक्षण क्षेत्रातल्या डॉक्टर शिल्पाताई, कारण 20 वर्षापूर्वीपासून माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. ॲडमिशन लागलं की शिल्पाताईकडे जातो, त्या आज उपस्थित आहेत. आणि शिल्पाताई तशा शिक्षण क्षेत्रात डॉक्टर आहेत, त्याच्या डॉक्टर क्षेत्रातला देव माणूस परकर शेख आहे. कारण आई माझी त्यांच्याकडे जाते आणि मग 3 प्रकार माझे मित्र आहेत. असे एक दिग्गज सर्व मंडळी व्यासपीठावर आहेत ज्यांना सहकार क्षेत्र म्हणजे काय, आर्थिक व्यवहार कसे करावे, पतसंस्था कशा चालाव्या आणि जिल्ह्यातली नव्हे राज्यातली चांगला आदर्श ग्रहण पतसंस्था कशी असावी त्याचं उदाहरण दीपक शेठ पटवर्धन आहे. त्याचं कारण असं सांगतो, आमच्या संस्थेची ठेव ठेवायची वेळ ज्यावेळी आली तेव्हा मी पहिलं नाव सांगितलं, स्वामी सर्वानंद पतपेढीमध्ये पैसे ठेवा. जर विश्वास कुठे ठेवायचा असेल तर पतपेढीचं जे नियोजन करतात, आर्थिक शिस्त जे लावतात ते काम करणारे दीपक शेठ पटवर्धन आहेत. अलिम्याचं मागची नाव घेतं, परत एकदा नाव घेतो की पत्रकारामध्ये दिलदार माणूस अलिम्या काजी आहेत. शेवटला मुन्ना शेठचं मुद्दाम ठेवण्याचं कारण असं आहे की आम्ही संघटना संस्थांमध्ये काम करणारी मंडळी आहोत. 12 वाड्याला घेऊन 12 वाड्याचे सण समारंभ करताना मुन्ना शेठ नेहमी सांगितले, विजय आपल्याला सर्वांना घेऊन जाऊन काम करायचं आहे. आपल्याला काही धार्मिक कामं करताना माणसाने घेऊन जाताना काही गोष्टींचं पथ्यपाणी पाळायला लागतं. आणि म्हणून माझे जसे मार्गदर्शक आहेत तसे माझे ते गुरु आहेत. मी मुन्ना शेठचं सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो. आपण सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान।
आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।